लक्ष्मणराव, आम्ही ज्याला मरण समजतो महात्मे ते माहेरा जाणं समजतात. माहेर आणि सासर मध्ये काय फरक आहे? आता जिथे सासू आहे, सासरा आहे, दीर आहे, पती आहे, ननंद आहे, ही मंडळी जिथे आहे याचं नाव सासर आहे. जिथं माय आहे, बाप आहे, बहीण आहे, भाऊ आहे, याचं नाव माहेर आहे. मग पांडुरंग बाप आहे, रुक्माई माय आहे, चंद्रभागा बहीण आहे आणि पुंडलिकराय भाऊ आहे. ही मंडळी जिथं आहे त्याचं नाव माहेर आहे. माहेर संतांचे पंढरी माझे माहेर साजणी ओविया कांडणी गाऊ गीती जाई नगे माये तया पंढरपुरा भेटे न माहेरा वगैरे वगैरे. माझ्यापेक्षा हे तुम्हाला जास्त पाठ. माहेरा आम्ही मरण समजतो, महात्मे त्याला माहेरा जाणं समजतात, आनंदाने जातात. ते ईश्वर महाराज कार्य संपलं नामदेवरायाचं. आषाढ शुद्ध एकादशीला नामदेव महाराज पांडुरंगाजवळ रडून म्हणतात, बस आता परवानगी द्या देवा. आषाढीची एकादशी, आषाढ शुद्ध एकादशी, आषाढ शुद्ध एकादशी. ईश्वर महाराज मजा आहे का नाही? अरे बुवाच्या बोलण्याला पुरावा असावा. त्या बोलण्याला महत्व काय ठोकाठोकी नाही मत. त्याच्यामुळं बुवाच्या बोलण्याला पुरावा असावा. पण जो बुवा बोलण्याला पुरावा देत नाही त्याला पुरावा. म्हणून आषाढ शुद्ध एकादशी नामाविडी विठ्ठलासी आज्ञा द्यावी हो मजसी समाधी विश्रांती घ्यावया. देव म्हणले नामा ही माझी वारी आहे, फक्त विनंती आहे. देव म्हणे नाम्या राहे पक्षभरी, फक्त 15 दिवस थांब, पुढच्या 15 दिवसांनी तुझा सोहळा झाला. नामदेवराय वैकुंठात आणि मग तिथं देवानं आठवण करून दिली. ते कार्य अपूर्ण आहे ना तुमचं, अभंग लिहायचे राहिले ना. आई निवड केली निकी राहिली ते बाकी 4 कोटी प्रमाणाची संख्या सांगे. 7 कोटी अपूर्ण राहिलेलं कार्य पूर्ण करायला जावं लागेल तुम्हाला. पुन्हा पुढे जाऊ देवा. देहू गावामध्ये पोल्लोबा मोरे नावाचे सज्जन ग्रस्त आहे. नामा होता वैकुंठासी देव विनवितयासी, पोल्लोबाचा पुत्र होणे ना आज्ञा देत नारायणे. नामा सोडून वैकुंठा आला कनकाईच्या पोटा. ते तुकोबार आहे, पण येताना कबूल केलं जातो. पण बाकीच्यांच्या प्रेत यात्रा निघतात ना, राम बोलो भाई राम, राम नाम सत है सतबिना गत नाही. ती भांगड चालणार नाही. तुला शेवटच्या दिवशी मला घ्यायला यावं लागेल तर जातो. येईल बाबा येईल. कार्य संपलं
आणि मग तुकोबारायण विनंती सुरू केली. तुम्ही सनकाधिक संत म्हणा कृपावंत एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार माझी भाकावी करवा म्हणून मंडळीचा राणा तुका म्हणे माझा आठवा पोळी लवकरी पाठवा. आमच्यापेक्षा जलद गतीनं काम होईल संकाधिक म्हणाले. त्याचा उपाय सांगतो आम्ही, ते ज्याच्यावर बसतं तिथं विनंती करा. गरुडाचे पायी गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा डोळी वेगी आढावा तो हरी मज दिना ते उद्धरी. गरुड म्हणला भाऊ मी मोटरसायकल आहे, किक मारल्यावर स्टार्ट होणार. अडचण काय? अडचण अजून झोपून आहे ना ते. तू का म्हणे शेषा जागे करा ऋषिकेशा. शेष म्हणला मी जागे करतो पण काम होईल याची गॅरंटी नाही. का प्रकरण मॅडमकडे ही पूर्वीपासूनची पद्धत आहे लक्षात ठेवा. आदमी कितना ही खतरनाक रहा तो बाहर, घर में आया तो भीगी बिल्ली साहेब आले साहेब आले साहेब. साहेब घरी आले की मी आहो. साहेबांनी जर काम केलं नाही तर मॅडम कडून करून घेण्याची पद्धत असल्यामुळे याच्यात कास्तकार जास्त हुशार. साहेब लोक बसलेली जाईल. कास्तकार कसं काम करायचं ते थोडी काटोलात जात. तिथंच भाजीपाला विकत घेत. हिरवागार भेंडी गवार लौकी दोडकी पालक कोशिंबीर मेथी हिरवागार भाजीपाला टोमॅटो काकडी कारली 2 पिशव्या फुल भरल्या. कुठं? काटोलातच घेतल्या. 2 पिशव्या घेऊन बरोबर 2 वाजता साहेबाच्या बंगल्यावर जातो. त्याला माहिती आहे साहेब ऑफिसला आहे हे चांगलं माहिती आहे, पण कास्तकाराचं डोकं सांगतो मी. वॉचमॅन म्हणतो कुठले तुम्ही? तिष्टी. इकडे कुठं? हा आमच्या शेतातला वानोडा आणला साहेबाला द्यायचा आहे. हे भाजीपाला घेतलं काटोलात. याच पुरं रान नांगरून ठेवलेलं आहे. भाजी थांबा मॅडमला विचारून येतो. वॉचमॅन या मॅडम एक तिष्टीचा कास्तकार आला. 2 पिशव्या फुल भरलेल्या आहे भाजीपाला, हिरवागार भाजीपाला. तो म्हणतो आपल्या शेतातला आहे, साहेबाला वानगी द्यायची आहे. लगेच महिलांच्या तोंडाला पाणी सुटलं. हिरवागार भाजीपाला आण म्हणाव. ठेवल्या पिशव्या. कुठला भाऊ? मी एकटिष्टीच आहे मॅडम. तुझा परिचय साहेबासोबत आहे ना? कसा काय परिचय? 3 वर्ष झाली हेल्पाट घालतो. तिष्टीने काटो साहेब कामच केलं ना आमचं. कोणतं काम आहे? अमुक काम आहे. आज ऑफिस मधून आल्याबरोबर तुझं पहिलं काम करायला सांगते मी साहेबाला. उद्या बंगल्यावर येऊ नको, सरळ ऑफिस मध्ये 10:30ला ये. तुझं पहिलं काम झालेलं असेल. धन्यवाद मॅडम. कळलं ना? म्हणजे साहेबांनी काम केलं नाही तर मॅडम कडून करून घ्यायची पद्धत असल्यामुळे पाय लक्ष्मीच्या
घरासी आजी आणि ऋषिकेशी काय पाण्यामध्ये राहते कन्या. ज्या दिवशी कन्या खाऊ घातल्या देवाला तुकोबारायणी, त्याला अजूनही त्या भागात लक्ष्मणराव तुम्ही राहता, कन्या दशमी म्हणतात त्याला. कन्या किती मोठा श्रीमंत असेल त्या भागातला तर त्या दिवशी कन्या करतो. प्रत्येकाच्या बंगल्यात घरात कन्या, ती कन्या दशमी ज्या दिवशी देव आले होते देऊला, त्या दिवशी तुकोबारायणी कन्या केल्या. चला घ्यायला आलो. थांबा देवा, उद्या एकादशी आहे, जागर करून द्वादशी सोडून निघू. ईश्वर महाराज पुन्हा 2 दिवस थांबवला देव. चला नको बरं आता. ज्या गावात राहिलो जन्मभर त्या देहू गावातलं कोणी येतं का चौकशी करतो. तुम्हाला फिरले का, चला जा ना वैकुंठाला. लोक म्हणले झाला पागल हा बुवा, वैकुंठाला. अरे मेल्यावर लिहायचं असते फोटोत वैकुंठ. वेळा तुका विचार करतो बडबडफार. आता कोणी येत नाही देवा, मग चला ना थांबा. होळीची पोळी खाल्ल्याशिवाय लोकांची गाव सोडायची इच्छा दिसत नाही, म्हणून होळी होऊ दिली. दशमीला आला, होळीपर्यंत थांबवला देव. आता प्रतिपदा एक चक्कर मारतो, आता कोणी येत नाही. आता उद्या फायनल दुपारी, त्याचं नाव बीज, तुकाराम बीज. दशमीला देव आला, बीजेपर्यंत थांबवला, म्हणून शब्द आहे वाडवेळ झाला पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावितो. आम्ही जातो, सगळ्या लोकांना हात जोडले जाताना. आम्ही जातो, तुम्ही कृपा असू द्यावी, सगळ्या सांगावी विनंती माझी. जातो जातो जातो, आता 9:15 झाले. जातो म्हणजे नेमकं कुठं जाता. आपुल्या माहेरा जाईन मी, आपुल्या माहेरा जाईन. जिथून आलो तिथं चाललो. आपुल्या माहेरा जाईन मी. आता मी कशा करता वेळ घेतली. आम्ही मरण समजतो, महात्मे त्याला माहेरा जाणं समजतात. आपुल्या माहेरा जाईन मी आता. तसं आलो निजाच्या माहेरा, म्हणून प्रसन्नतेनं जातात. आणि बघा, जिथे ज्याचा जन्म तिथे त्याचा शेवट, हा सिद्धांत आहे. ईश्वर महाराज जगातल्या सगळ्या नद्या दुथड्या भरून वाहून जातात, पण जातात समुद्राकडेच. का? समुद्रातून जन्म नदीचा आहे. काय म्हणजे नाही डोंगरातून. अरे डोंगरात काय झरा आहे का पाण्याचा. समुद्राच्या पाण्याची उष्णतेनं वाफ झाली, त्याचं रूपांतर मेघात झालं. मग मेघातून पाऊस डोंगरावर पडला आणि तिथून नदी व्हायला लागली. लोक म्हणतात डोंगरावर. अरे तिथं काय पाणी आहे का. जन्म समुद्रात आहे, नदीचा जन्म समुद्रात आहे, म्हणून जाऊन मिळते समुद्रालाच. तोही मोठ्या प्रेमानं स्वीकारतो. गंगा गेली सिंधू पाशी,
इथं दोघी स्त्रीलिंगी नाही घ्यायच्या बरं का लाडक्या बहिणी. आता काय सांगता ते गंगाबाई सिंधुबाई. इथं गंगा म्हणजे नदी आणि सिंधू म्हणजे समुद्र. हे मराठी इंग्रजीपेक्षा कठीण आहे, समजून घ्या. गंगा गेली सिंधू पाशी म्हणजे नदी समुद्राजवळ गेली. तो म्हणतो का यायचं नाही माझ्याकडे. त्याने अवहेलिले तिसे. ईश्वर महाराज नदी समुद्राकडे गेली, समुद्रानं जर तिचा स्वीकार केला नाही, तिने जावे कवण्या ठाया, तिने जावे कवण्या ठाया. तिने जावे कवण्या ठाया, तिने जावे समुद्राकडे गेली. गंगा गेली सिंधू पाशी, तुला यायचं नाही माझ्याकडे. मग तिने जावे कवण्या ठाया, सांगा मज पंढरी राया. गंगेचा शेवट सागराला मिळण्यात आहे. एकदा सागराला मिळाली की एक रूप झाली. अवघ्या झाल्या उर्मी गंगा सागर संगमीन अवघ्या झाल्या उर्मी एकमळ. जन्म समुद्रातून झाला म्हणून शेवट गंगेचा समुद्रात आहे. तसं माहेर कशाला म्हणतात? जिथे जन्म होतो. सासर कशाला म्हणतात? नांदायला येतं. ममाई वंश जीव लोके जीव भूत सनातना. मग पिता हमस्य जगतो माता धाता पितामह. जसा नदीचा जन्म समुद्रातून झाला तसा जीवाचा जन्म त्याच्यापासून झाला. मग नदीचा शेवट सागराला मिळण्यात आहे, तसा जीवाचा शेवट देवाला मिळण्यात असल्यामुळे पहिलं चरण
माहेरा, जेथून आलो तिथं पुन्हा यायला मिळालं म्हणून शेवट तो भला माझा भाऊ गोड झाला. आलो निजाच्या माहेरा. आता काय अर्धाच तास आहे. किशोरराव तुम्हीच उशिरा येत नाही पुढे, अजिबात उशिरा लावणार. बरोबर सगळ्या महाराष्ट्राला अजून तर माहित आहे साहेब, भोगमाराचं कीर्तन आहे का? हा, मग बिघडलेल्या घड्याळी दुरुस्त करणार. अजिबात तडजोड नाही करत. मी आत्ताच गेलो नांदेडला, अशोकरावचा वाढदिवस, अशोकरावजी चव्हाण आणि मधले कार्यकर्ते, साहेब आल्यावर सुरू करू, साहेब आल्यावर सुरू करू, आणि समाज फुल भरला. 8:30 वाजले. अरे 8 ते 10 छापले नाही. साहेब आल्यावर मग रागावलं, म्हटलं साहेब पखवाल वाजवतात का माझ्या? अरे हे सगळे तयार आहे, साहेब येईल तेव्हा. साहेब आले 10ला, मग पटलं माझं त्यांना. अरे ते मोठी लोक आहेत, तेवढाच त्यांच्या मागे मोठा व्याप आहे. मी अजूनही जाहीर सांगतो, आमच्यासारखी महाराज मंडळी कीर्तनाची वेळ सांभाळतात हे नवल नाही, त्याची ड्युटीच आहे ती, त्यांना सांभाळलीच पाहिजे. त्यांना नांगर धरायला जातो का कीर्तनकार? यशीच्या गाडीत बसतो दिवसभर. हे सगळ्या जनावराचं रानामळातलं सगळे करून बुवाच्या आधी येतात. हे कौतुक आहे प्रापंचिकाचं, बुवाचं नाही. आणि वेळ सांभाळलीच पाहिजे, काही नवल आहे. महाराज वेळ सांभाळतो हा त्याचा गुण नाही, आणि नेते मंडळीकडून वेळ चुकत असते हा त्यांचा दोष नाही, हे लक्षात. कारण ते घरून निघाल्यापासून अनेक लोक त्यांना भेटत असतात. साहेब आमचं एवढं काम होतं, ठीक आहे, आणि त्याच्यासोबत बोललं नाही, या ना 5 वर्षांनी या, काम नाही का आमच्यासोबत, म्हणून थांबावंच लागतं. घरून वेळेवर निघला तरी तो नेता 1 तास उशिरा येतो. सगळ्यांच्या भेटी गाठी घेत त्यांच्यासोबत 2-2 मिनिट बोलावंच लागतं, म्हणून त्यांच्याकडून वेळ चुकते हा त्यांचा दोष नाही. आम्ही म्हणतो तारीख बसली तर कीर्तन झाल्यावर बोला, घ्यायची असले तर. इकडे विठोबा रखमाई सुरू झाली, आम्हाला वेळ नाही. बरोबर करू बरं का, बरोबर करू. एकदा हा प्रमाणे सर्वांनी एका तालात. विठोबा रखमाई